Good morning, dear friends. As we seen the competency statements about the unit, जसं की आपण पाहिलं आपल्या 6 युनिट आणि त्याचे कॉम्पेटन्सी स्टेटमेंट्स त्याच्याबद्दलची माहिती की त्या युनिटमध्ये आपण काय शिकणार आहोत. आज आपण पाहू इंट्रोडक्शन टू कॉर्पोरेट फायनान्स. हे आपलं पहिलं युनिट आहे. कॉर्पोरेट फायनान्स म्हणजे काय, तर फायनान्स ही कन्सेप्ट आल्याबरोबर आपल्या लक्षात येते की फायनान्स इज नथिंग बट इट कन्सेप्ट इज रिगार्डिंग विथ द मनी. ही पैशाबद्दलची किंवा अर्थ किंवा आपण त्याला वित्तसुद्धा म्हणून बद्दलची कन्सेप्ट आहे. द टर्म फायनान्स इज रिलेटेड टू मनी अँड मनी मॅनेजमेंट. पैसा आणि पैशाचे व्यवस्थापन. इट इज रिलेटेड टू इन्फ्लो अँड आउटफ्लो ऑफ मनी. सक्सेस ऑफ एनी बिझनेस ऑर्गनायझेशन डिपेंड्स अपॉन द इफिशियन्सी विथ विच इट इज एबल टू जनरेट अँड यूज फंड्स. जगातील कोणत्याही व्यवसायाचे जे यश आहे ते पैशाच्या क्षमतेवर अवलंबून आहे. किती जास्त पैसा, किती जास्त प्रमाणात पैसा व्यवसायात येतो आणि किती जास्त त्याचा वापर होतो ह्याच्यावर त्याची यश अवलंबून आहे. हेनरी फोर्ड राईट यांनी म्हटलं आहे की पैसा, मनी इज ॲन आर्म ऑर लेग. पैसा बाहू किंवा मग पाय आहेत. यूज इट ऑर लूज इट. कमवा किंवा गमवा. या वाक्यावरून आपल्याला एक गोष्ट नक्की होते की पैशाचे अनन्यसाधारण महत्त्व आपल्या व्यवसायात आहे. कॉर्पोरेट फायनान्स म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय कॉर्पोरेट फायनान्स नाऊ? कॉर्पोरेट फायनान्स डील विथ द रेझिंग अँड युझिंग ऑफ फायनान्स बाय अ कॉर्पोरेशन. कॉर्पोरेट फायनान्स काय आहे, तर व्यवसायात जोही पैसा येतो आणि व्यवसायात जोही पैसा वापरला जातो त्याला कॉर्पोरेट फायनान्स असं म्हणतात. इट डील्स विथ फायनान्सिंग द ॲक्टिव्हिटीज ऑफ द कॉर्पोरेशन. म्हणजे कॉर्पोरेशनमध्ये ज्याही आर्थिक व्यवहारासंबंधीच्या घडामोडी होत असतात, व्यवहार होत असतात, हे सर्व व्यवहार हे कॉर्पोरेट फायनान्सशी संबंधित आहे. जसं की कॅपिटल स्ट्रक्चर आणि भांडवल तयार करणे आहे, गुंतवणूक आहे, अशा संबंधित सर्व ज्या कन्सेप्ट आहेत त्या कॉर्पोरेट फायनान्स आहे. हेनरी हॉगलँडने कॉर्पोरेट फायनान्सची एक छोटीशी व्याख्या केली आहे. ती अशी आहे की कॉर्पोरेट फायनान्स डील primarily with the acquisition and use of capital by business कॉर्पोरेशन. बिझनेस कॉर्पोरेशनमध्ये प्राथमिकतेने वापरलेला जो पैसा आहे, जो भांडवल म्हणून वापरले जाते, त्याला कॉर्पोरेट फायनान्स असं म्हणायचं. तर टर्म कॉर्पोरेट फायनान्स ऑल्सो इन्क्लूड. याशिवाय कॉर्पोरेट फायनान्स म्हणजे काय, तर स्टडी ऑफ कॅपिटल मार्केट आहे, मनी मार्केट, शेअर मार्केट यांचा अभ्यास आहे. इट ऑल्सो कवर. ह्याच्याशिवायही कॅपिटल इन्फॉर्मेशन अँड फॉरेन कॅपिटल, भांडवलाची माहिती, परदेशी भांडवल, इवन फायनान्शियल ऑर्गनायझेशन अँड बँक्स प्ले वायटर रोल इन कॉर्पोरेट फायनान्स. ह्याच्याशिवायही काही आर्थिक जे हे असतात, ऑर्गनायझेशन्स असतात, वित्तीय ऑर्गनायझेशन आणि काही बँकासुद्धा कॉर्पोरेट फायनान्समध्ये महत्त्वाचा रोल प्ले करत असतात. हे सगळं करत असताना मात्र फायनान्स मॅनेजरला त्याच्या कॉर्पोरेशनला काही गोष्टी खूप आश्वस्त करून द्यावं लागतात. जसे की द फर्म हॅज ॲडिक्यूट फायनान्स. म्हणजे आपल्या व्यवसायात पुरेसा पैसा आहे. दे आर युजिंग द राईट सोर्सेस. व्यवसायात जो पुरेसा पैसा आहे, जे वित्त आहे, जो अर्थ आहे, तो योग्य सोर्सपासून, योग्य स्त्रोतापासून येत आहे. आणि ज्या स्त्रोतापासून येत आहे त्या स्त्रोताला आपल्याला जो रिफंड करायचा की द्यायचा आहे त्याची जी कॉस्ट आहे ती मिनिमम आहे. द फर्म युटिलाइज रेज्ड फंड्स इफेक्टिवली. अगदी प्रभावीपणे बिझनेसमध्ये आपला फंड रेज होत आहे, वाढत आहे. दे आर जनरेटिंग मॅक्झिमम रिटर्न्स फॉर इट्स ओनर. आणि आपला जो व्यवसाय आहे तो व्यवसायाच्या मालकांसाठी जास्तीत जास्त नफा कमवित आहे. हे या गोष्टी फायनान्स मॅनेजरला ॲश्युअर करून द्याव्या लागतात. द फॉलोइंग टू डिसिजन्स आर द बेसिस ऑफ कॉर्पोरेट फायनान्स. कॉर्पोरेट फायनान्सवरून साधारणतः अनेक गोष्टी साध्य करता येतात, पण महत्त्वाचे 2 डिसिजन आपल्याला घेता येतात, जे म्हणजे फायनान्सिंग डिसिजन आहे आणि इन्व्हेस्टमेंट डिसिजन. फायनान्सिंग डिसिजन काय सांगते, तर बिझनेस फर्म हॅज ॲक्सेस टू कॅपिटल मार्केट टू फुलफिल इट्स फायनान्शियल नीड्स. साधारणतः भांडवल बाजारातून आपल्या ज्या ऑर्गनायझेशनच्या ज्या आर्थिक गरजा आहेत त्या भागवल्या जातात. त्याशिवाय द फर्म हॅज मल्टिपल चॉईसेस ऑफ सोर्सेस ऑफ फायनान्सिंग. त्याशिवायही अनेक सोर्सेस आहे ज्याच्यामुळे आपल्या वित्तीय गरजा भागवल्या जाऊ शकतात. द फर्म कॅन चूज वेदर इट वॉन्ट्स टू रेज इक्विटी कॅपिटल, डेब्ट कॅपिटल. फर्म कॅन इव्हन ऑप्ट फॉर अ बँक लोन, पब्लिक डिपॉझिट, डिबेंचर्स टू रेज फंड्स.
The finance manager ensures that the firms is well capitalized, that is, they have right amount of capital, and that the firm has the right combination of debt and equity. ह्याचा अर्थ असा होतो की आपल्याला अनेक सोर्सेस असतात की ज्यामुळे आपण आपल्या व्यवसायात जे कॅपिटल आहे, भांडवल आहे, ते वाढवू शकतो, जास्त भांडवल गुंतवू शकतो. तर ह्याचे जे अनेक सोर्सेस असतात, ते सोर्सेस हे आपल्याकडं सफिशियंट आहे, हा एक डिसिजन आपल्याला कॉर्पोरेट फायनान्सवरून घेता येतो. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट डिसिजन. Once the business firm has gained access to capital, the finance manager has to take decision regarding the use of the funds in a systematic manners. जेव्हाही कॉर्पोरेट फायनान्समुळे आपल्याला काय करता येईल की आपल्या बिझनेसमध्ये व्यवस्थित भांडवल गुंतवलेलं आहे. द फायनान्स मॅनेजर हॅज टू टेक द डिसिजन. यामुळे काय होतं, तो फायनान्स मॅनेजरला निर्णय घेण्याची क्षमता येते की गुंतवलेले भांडवल एका व्यवस्थित मार्गाने गुंतवलेले आहे का, एक, आणि दुसरं त्याच्यापासून त्या ऑर्गनायझेशनच्या मालकांना योग्य तो नफा, योग्य तो आउटपुट मिळत आहे का, हे आहे इन्व्हेस्टमेंट डिसिजन. योग्य ठिकाणी गुंतवणूक केली, त्याचा योग्य मोबदला मिळाला, तर तो फायनान्स मॅनेजर काय बघतो की योग्य गुंतवणूक केलेली आहे का, योग्य रीतीने गुंतवणूक केलेली आहे का, आणि त्याच्या अगेन्स्ट आपल्याला योग्य मोबदला मिळाला आहे का. तर ह्या दोन महत्त्वाच्या बाबी आपल्याला कॉर्पोरेट फायनान्सवरून कळतात. त्यानंतर महत्त्व काय, इम्पॉर्टन्स ऑफ कॉर्पोरेट फायनान्स काय. इन द फंक्शनल मॅनेजमेंट ऑफ बिझनेस एंटरप्राइजेस, इम्पॉर्टन्स इज गिवन टू प्रोडक्शन, फायनान्स, मार्केटिंग अँड पर्सनल ॲक्टिव्हिटीज. Among all these activities, utmost importance is given to financial activities. The importance of corporate finance may be discussed as follow. की कोणत्याही व्यवसायात कॉर्पोरेट फायनान्सचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अतिशय सगळ्याच्या सगळ्या गोष्टी जवळपास कॉर्पोरेट फायनान्सवर डिपेंड असतात. मग त्यापैकी काही गोष्टी खालीलप्रमाणे आहेत, ज्या की हेल्प्स इन डिसिजन मेकिंग, निर्णय घेण्यास मदत होते. तर कॉर्पोरेट फायनान्स आपल्याकडे किती आहे, किती प्रकारे, कशा प्रकारे गुंतवणूक केलेल्या आहे, तो पुरेसा आहे का. तर हेल्प्स इन डिसिजन मेकिंग, अनेक प्रकारचे निर्णय घेण्यास मदत होते की आपल्याला दुसरीकडे कुठे गुंतवणूक करता येते का, नफा कसा द्यायचा, नफा किती झालेला आहे, व्यवसायात पैसा किती आहे, व्यवसायात भांडवल किती गुंतवलेले आहे, त्या गुंतवलेल्या भांडवलाच्या प्रमाणात योग्य तो नफा मिळतो. हे सगळे जे डिसिजन्स आहेत हे आपल्याला कॉर्पोरेट फायनान्सवरून घेता येतात. हे एक महत्त्व आहे कॉर्पोरेट फायनान्सचं कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये. हेल्प्स इन रायझिंग कॅपिटल फॉर अ प्रोजेक्ट. आपल्या व्यवसायात आपल्याला नवीन काही गोष्टी ॲड करायच्या आहे, तर आपल्याला ते सुद्धा निर्णय घेता येतात. हेल्प इन रेझिंग कॅपिटल फॉर अ प्रोजेक्ट. दुसऱ्या एखाद्या प्रोजेक्टसाठी आपल्याला भांडवल उभं करता येते, त्यासाठी सुद्धा कॉर्पोरेट फायनान्समधून मदत होते. हेल्प्स इन रिसर्च अँड डेव्हलपमेंट. अर्थातच एखादा व्यवसाय करत असताना आपल्याला त्या व्यवसायाशिवाय आणखी दुसऱ्या काही गोष्टीमध्ये आपल्याला विकास करायचा आहे, संशोधन करायचं आहे, त्यासाठी सुद्धा आपल्याला मदत होते कॉर्पोरेट फायनान्समधून. हेल्प्स इन स्मूथ रनिंग ऑफ बिझनेस फर्म. कोणताही बिझनेस, कोणताही ऑर्गनायझेशन हे व्यवस्थित चालू आहे का, हे आपल्याला कॉर्पोरेट फायनान्स आपल्याला लगेच लक्षात येते की आपल्याकडे पुरेसं भांडवल नाही आहे, म्हणजे आपला व्यवसाय चुकीच्या दिशेनं चाललेला आहे. तर हे कशामुळे समजलं आपल्याला, या कॉर्पोरेट फायनान्समुळे समजलं की की कोणत्याही व्यवसायात पुरेसा पैसा, पुरेसं भांडवल आहे, म्हणजे तो व्यवसाय व्यवस्थित चाललेला आहे. ब्रिंग्स टू कॉर्डिनेशन बिटवीन व्हेरियस ॲक्टिव्हिटीज. एखाद्या व्यवसायात खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज होत असतात, खूप सारे ट्रान्झॅक्शन्स होत असतात, खूप सारे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स होत असतात, खूप सारे डिपार्टमेंट्स असतात. ह्या सर्वांमध्ये योग्य ते कॉर्डिनेशन आहे का, हे कॉर्डिनेशन आहे याचा अर्थ आपल्या व्यवसायाची स्थिती चांगली आहे, हे सुद्धा आपल्याला कॉर्पोरेट फायनान्सहून कळते. त्यानंतर प्रमोट्स एक्सपान्शन अँड डायव्हर्सिफिकेशन. आपला व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात मोठा होत आहे. मॉडर्न मशीन्स अँड मॉडर्न टेक्निक्स, म्हणजे आजच्या आधुनिक काळात खूप साऱ्या मशीन्स आल्या, खूप साऱ्या टेक्निक्स आल्या, त्यामुळे आपल्या व्यवसायाला आणखी उभारी घेता येते. आणि आपल्याजवळ जर पुरेसं फायनान्स आहे, पुरेसं भांडवल आहे, पुरेसा पैसा उपलब्ध आहे, तेव्हा आपल्याला हे जे एक्सपान्शन आहे, म्हणजे वाढ आहे किंवा डायव्हर्सिफिकेशन आहे, म्हणजे आपल्याला एका बिझनेसपासून दुसरा बिझनेस, तिसरा बिझनेस किंवा दुसरीकडे वळता येते का, अशा सगळ्या गोष्टी साध्य होतात जेव्हा आपल्याकडं पुरेसं भांडवल, पुरेसा पैसा, आणि हे आपल्याला कॉर्पोरेट फायनान्सवर कळेल. मॅनेजिंग रिस्क. आपल्याला कंपनी हॅज टू मॅनेज सेव्हरल रिस्क सच ॲज द सडन फेल्स इन सेल्स, लॉस ड्यू टू नॅचरल कॅलॅमिटीज, लॉस ड्यू टू स्ट्रेक. जसं की आपल्याला माहिती आहे आता कोविड
19चं एवढं पॅन्डेमिक आलं, 3-4-5 महिने झालं आपण सगळे सेफ आहो, घरात आहो. अशा परिस्थितीत एखाद्या व्यवसाय कोलॅप्स होण्याची दाट शक्यता असतो. तेव्हा जर त्या व्यवसायाने यापूर्वी भरपूर पैसा भरपूर नफा मिळवून ठेवला, भरपूर भांडवल उभं करून ठेवलं आहे, तर अशा वेळेस तो व्यवसाय कोलॅप्स होणार नाही. हे तर आपल्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे, की त्या व्यवसायाला रिस्क घेता येते, की आता या कोविडमुळे मागच्या 4 ते 5 महिन्यापासून ज्याही फॅक्टऱ्या बंद आहे, त्या आता त्यांच्या पायावर परत उभ्या राहतील का? जर राहतील, तर त्यांनी त्यांचं कॉर्पोरेट फायनान्स मॅनेजमेंट जे आहे ते परफेक्ट करून ठेवलं होतं आणि ज्या राहू शकणार नाही, अर्थातच त्यांचं फायनान्स कोलॅप्स होईल. रिप्लेस ओल्ड असेट्स. काही वेळेस काय होते, की जे आपली जुनी संपत्ती असते किंवा जुने काही मशिनरीज असते, त्याला आपल्याला रिप्लेस करावं लागतात. तर आपल्याकडे जर पुरेसं पैसा वित्त उपलब्ध आहे, तर आपल्याला ते सहजतेने करता येतात. पेमेंट ऑफ डिव्हिडंड अँड इंटरेस्ट. जेही आपले शेअर होल्डर्स आहे, क्रेडिटर्स आहे, बँक्स आहे, ह्यांना क्रेडिटर्स आणि बँक्स यांना बँकेला इंटरेस्ट द्यावं लागतं त्यांच्या लोनचं. शेअर होल्डर्सला डिव्हिडंड द्यावं लागतात. तर ते सुद्धा एखाद्या कॉर्पोरेशनला पे करावं लागतं. अर्थातच सगळ्याच कॉर्पोरेशनला त्यांच्या शेअर होल्डर्सला आणि बँकेला कर्ज घेतलं असेल तर इंटरेस्ट द्यावा लागतो. त्यावेळेस आपलं जे व्यवसाय आहे, आपलं जे कॉर्पोरेशन आहे, हे व्यवस्थित आहे का, त्याच्याकडे पैसा उपलब्ध आहे का, हे सुद्धा आपल्याला कॉर्पोरेट फायनान्सवर कळतं. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, पेमेंट ऑफ टॅक्सेस अँड फीज. कंपनी हॅज टू पे टॅक्सेस ऑफ गव्हर्नमेंट सच एज इन्कम टॅक्स, गुड्स अँड सर्व्हिसेस, GST, अँड फीज टू रजिस्टर ऑफ कंपनीज अँड व्हरियस ओकेजन्स. फायनान्स इज निडेड फॉर पेईंग दीज टॅक्सेस अँड फीज. हे सुद्धा आपल्याला कॉर्पोरेट फायनान्सवरून कळते, की आपल्याला GST भरायचा आहे, इन्कम टॅक्स भरायचा आहे, रजिस्टर ऑफ कंपनीला काही फी पे करायची आहे. तर या सगळ्यासाठी आपण लायबल आहो का, आपल्याकडं पुरेसं वित्त उपलब्ध आहे का. आजच्यासाठी एवढंच. बाकीचं पुढच्या लेक्चरला पाहू. थँक्यू.